आज चौका फुलंब्री येथे रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांचं समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमादरम्यान माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये खासदार कल्याण काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक, खासदार संदीपान बुंबरे हेही उपस्थित आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भक्त नागरिक उपस्थित असल्याचंही आपल्याला बघायला मिळते। या सोहळ्यादरम्यान सायकल वाटपचेही आयोजन करण्यात आले। आपण बघतो हे दृश्य आहे सायकल वाटपचे। त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान बुंबरे, कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, नरेंद्रजी महाराज, त्याचप्रमाणे जालन्याचे खासदार कल्याण काळे, माजी खासदार खैरे साहेब यांचीही उपस्थिती आपल्याला मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी आज आपल्याला त्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली। एखाद्या गुरुचं दृष्टिक्षेप पडणं हे सुद्धा आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट असते आणि आज जगद्गुरू आपल्या समोर आहेत, आपण त्यांचं दर्शन घेतो आहोत। याच्यासारखी पुण्याची गोष्ट कुठली असेल असं मला वाटत नाही आहे, कारण गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे। वीरशैव संप्रदायामध्ये संभाजीनगर नगरीमध्ये साक्षात आपल्या हिंदू धर्माचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे शुभागमन झालेले आहे आणि त्या निमित्ताने मी जगद्गुरूचे स्वागत करतो। तसेच या निमित्ताने आयोजित आज आपली पत्रकार परिषदेला उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव, तसेच प्रिंट मीडिया बांधव, सर्व फोटोग्राफर गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांचे देखील स्वागत करतो। शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण आता जास्त वेळ न दवडता सुरुवात करू। आजचा हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा, यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम। आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल। आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं। तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते, कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते असं आमचं म्हणणं आहे। कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय, तर एकाग्रतेचा व्यायाम घेतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात, तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते, ती यामुळे तयार होते। आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा। या योगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होते, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ। यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आणि आम्ही आमच्या पीठात आमची 13 पीठ आहेत एकूण। मी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीचा आचार्य आहे, तसे शंकराचार्य आहेत 4, तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केलं। आम्ही घर वापसी कार्यक्रम करतो, कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत। आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेलं आहे। त्यानंतर घर वापसी करून थांबत नाही फक्त, त्यांची रोटी बेटी व्यवहार चालू करून देणं, त्यानंतर थॅलेसिमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं। मग महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण करतो, पूर्ण महाराष्ट्राची। आणि त्यामुळे दर वर्षी जानेवारीमध्ये 15 दिवसाचा कॅम्प घेतो। त्यावेळी आम्ही 1,71,150 रक्त बाटल्या दिल्या। गेल्या वर्षी 1,36,272 रक्त बाटल्या दिल्या।
म्हणजे अशा प्रकारे विविध उपक्रम करतो. कारण आमचा सिद्धांत आहे, विशिष्टाचा सिद्धांत, की अणुरेणूत देव आहे, नरेंद्र मणी शोधून पाय. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर दीन दुबळ्या समाजाची सेवा करा, ही खरी अर्थानं ईश्वर भक्ती आहे. आणि तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा त्रिसूत्रीने जगलात तर विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून आपण जगू शकतो. आमचं सांगणं आहे की विज्ञानाने केली क्रांती, परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. ही मनशांती प्राप्त होण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो. स्वामीजी, तुम्ही हिंदू धर्मासाठी काम करत असाल, अनेकांना तुम्ही घरवापसी देखील केलेली आहे. सध्या लव जिहादचा जो कायदा आहे त्या संदर्भात आपलं मत काय आहे? महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतोय. त्यांनी आमच्या कानावर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी माझी पण प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्र शासन आता विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत कायदा आणून पाहत, की धार्मिक स्वातंत्र्य या नावावर कायदा आणून पाहत. त्यात विषय स्तुत्य असा आहे. आमची सगळ्या साधू संतांची मागणी होती की आज मुसलमान आणि ख्रिश्चन या दोन ज्या कम्युनिटी आहेत, या हिंदू धर्माला संपवण्याचं काम करतात धर्मांतर करून. मग ख्रिश्चन लोक हे एकदम सॉफ्ट पद्धतीने संपवतात बाप्तिस्मा करून, आणि मुस्लिम लोक आक्रमकपणे संपवतात. लव जिहाद जो प्रकार आहे, लव जिहादमुळे काय होतं, लग्न झालं की शर्यतचा कायदा चालू होतो. त्या मुलीचा उपभोग घ्यायचा 1-2 वर्ष आणि मग तिला नेऊन तिकडे बाहेर विकायचे आणि मोकळं व्हायचं. महाराष्ट्रामध्ये गोवंशीय बंदी कायदा लागू आहे, तरी पण गोमातांची हत्या होती, गोमाता बरोबर आहे, चालू आहे ते. आणि त्याच्यासाठी हिंदू समाजाने जागृत झालं पाहिजे. आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा फायदा उचलून त्या कायदा अन्वये असे जे लोक काही चुकीचे कृत्य करतात त्यांना कायद्याप्रमाणे कडक शासन जर झालं तर ही गोहत्या. कारण आम्ही, मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे यांनी तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं कायदा, राजमाता म्हणून केलेलं आहे, तर ते होणं गरजेचं आहे. लव जिहाद कायदा देशभरात लागू व्हावा का, त्यासाठी तुम्ही प्रचार प्रसार करणार आहात? हो, तुमची भूमिका काय? नक्की. नुसतं लव जिहादच्या विरुद्ध मी नाही, मी नुसतं मुसलमान लोकांच्या विरुद्ध आहे का, तर असं मी कुठल्याच कम्युनिटीच्या विरुद्ध नाही. मी धर्मगुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं आपापला धर्म जो आहे तो टिकवला पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि दुसऱ्या धर्मावर आक्रमण नाही केलं पाहिजे. लव जिहादला माझा विरोध काय आहे, कारण तुम्ही हिंदूंच्या मुली फसवून प्रेमाचं नाटक करून त्या पोराला कम्युनिटी कडून पैसे जातात आणि मग तो हिरोगिरी करतो, चमकीगिरी करतो आणि तो मुलगा त्या मुलीला प्रेमात खेचतो, तिच्या लग्न करतो, नंतर तिला विकून टाकतो. हा प्रकार चुकीचा आहे, तो होऊ नये याच्यासाठी मी हे जो आताचं विधेयक येत आहे त्यामध्ये मागणी केली मी महाराष्ट्र शासनाकडे की लव जिहादच्या माध्यमातून लग्न होऊ दे, नाहीतर कसंही होऊ दे. मुस्लिम धर्मातल्या मुलानं या ख्रिश्चन धर्मातल्या मुलानं जर आमच्या मुलीबरोबर लग्न केलं तर लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचा धर्म बदलता कामा नये. आणि तिला जी मुलं होतील त्या मुलांचा सुद्धा धर्म, तिच्या आईचा धर्म लागू झाला तर हे धर्मांतर थांबेल. एक प्रश्न होता की जगामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि कोणकोणते राष्ट्र आहेत त्यांच्यावर हल्ले करून त्यांची नैसर्गिक संपत्ती घेण्याचा प्रयत्न. अशा काळामध्ये तुमचा जो संदेश आहे तुम्ही जगात विसराल. कारण कसं आहे की भारत देश हा तुम्हाला काही दिवसानंतर, आज कदाचित ते कल्पकल्पित वाटत असेल, पण भारत देश जगाचा विश्वगुरु म्हणून उभा राहणार. कारण इथली कुटुंब व्यवस्था, त्यानंतर वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचं जे भारताचं धोरण आहे किंवा वैदिक सनातन संस्कृतीचे संस्कार आहे, हे समाजाला जगातल्या आकर्षित करणार 100%. कारण आज पाश्चिमात्य देशांची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उलमडलेली आहे आणि त्यामुळे जे आम्ही एकटे असं जे आणि स्पर्धक तयार झाले, त्यामुळे जगाची शांती बिघडली. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या गोष्टीची एक सीमा होऊन जाते ना, त्या माणूस म्हणतो बास, अशी वेळ जवळ आलेली आहे आणि त्या वेळेला भारत देश विश्वगुरूच्या भूमिकेमध्ये 200% उभा राहील. वेळ लागेल. मी ज्योतिषी नाहीये, त्यामुळे परिस्थिती बनवणार. काही गोष्टी परिस्थिती जी असते ना ती तयार करते, तशी परिस्थिती दोन प्रश्न माझे केलं तर की लव जिहादचा प्रश्न. काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी केरला फाईल्स नावाचा सिनेमा आला होता आणि त्याच्यात दाखवलं होतं की केरळमध्ये किती मोठ्या प्रमाणात लव जिहाद केलं जाते आणि मुलींना मुस्लिम करवलं जाते. पण नंतर काही काळानंतर त्याच सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुप्रीम कोर्टासमोर
द्यावी लागली की हा डेटा आम्ही चुकीचा म्हणून आम्ही तो दाखवला. तर असे प्रोपगंडा मोठी जातात. धर्म संघटित होत नाही. हे राजकीय लोकांनी जातीपातीमध्ये तो धर्म वाटलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली संघटित होत नाही तोपर्यंत धर्माला न्याय मिळणार नाही. कुठलाही राजकीय पक्ष जो आहे तो धर्माला संघटित करू शकत नाही. धर्मगुरू या नात्याने माझं प्रामाणिक आणि त्यामुळे हिंदू धर्मीय लोकांनी आपल्या धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावं. आमचा संदेश आहे, जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का हो. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिंदू धर्म आक्रमण होणार आणि हिंदू धर्मीय लोक अल्पसंख्याक होत चाललेले आहेत. कुणीतरी राष्ट्रीय सहयोग संघाचे जे मोहनजी भागवत आहेत त्यांनी 3 मुलांबद्दल बोलले, त्या टीका केली. काय गैर आहे त्याच्यामध्ये? मुसलमान जे आहेत त्या मुसलमानांना किती मुलं झाली तरी चालते की अल्लाची देण म्हणून समजलं जातं. तर हिंदू जो आहे हिंदू धर्मा ते काय सांगतात की आमच्या धर्मामध्ये फॅमिली प्लॅनिंग सांगितलेलं नाही. अरे बाबा, आमच्या धर्मात पण नाही सांगितलेलं आहे. आमच्या धर्मामध्ये पूर्वीचे साधू संत अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं सांगायचे. मग आम्ही देशाची स्वायत्तता देशाचा विचार करून थांबलो ना दोघांवर, पण ही संख्या थांबत नाही ना. एका बाजूला तुम्ही त्यावेळेला तुमचं संख्या वाढवत जाता आणि दुसऱ्यांना फक्त शांत बसायचं तर चालत नाही ना. स्वातंत्र्य जे आहे ते महात्मा गांधींच्या तत्वानं नुसतं नाही मिळालेलं आहे. वीर सावरकरांची पण आवश्यकता होती, आगरकर पण आवश्यक होते, लोकमान्य टिळक पण आवश्यक होते. त्यावेळी दोन्ही चाल आणि मवाळ ज्यावेळेला पंत एकत्र आले त्यावेळी भारत देश स्वतंत्र आले. ते इंग्रज याचं टाकून गेले नसते. मला हे म्हणायचं आहे की हिंदूंची मुलं वाढवावी का मुसलमानांवर कायदा आणून त्यांना थांबवलं पाहिजे? मुसलमान जे आहेत तर मुसलमानांनी कायदा आणून थांबवलं पाहिजे. कारण जगाची लोकसंख्या वाढत चालली, भारताची लोकसंख्या वाढते. भारताची जी भूभाग आहे तो वाढणार नाहीये ना, तो वाढणार नाहीये. मग त्याच्यासाठी मुसलमानांसाठी कायदा केला पाहिजे, सगळ्यांसाठी. म्हणजे तो आहेच कायदा. भारत देशासाठी मुसलमानांना वेगळा कायदा म्हणून सांगण्याची गरज नाही, कारण ते आमच्या हिंदुत्वाचं नेतृत्व करतात. म्हणून मी त्यांचं एक धर्मगुरू या नात्यानं समर्थन करतो मोहनजी भागवतांचं. त्यांनी जे वाक्य केलेलं ते फार विचारपूर्वक केलेलं आहे आणि तशा पद्धतीने ते केलं पाहिजे. कुणीतरी एक समर्थपणे एक कणखरपणे भूमिका मांडली पाहिजे, ते त्यांनी मांडलेले. त्यामुळे धर्मगुरू या नात्याने मी त्यांच्या पाठीशी आहे. मला दुसरा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. काळ होता तो आता बदललेला आहे काय. त्यामुळे आम्ही आता आचार्य असून सुद्धा त्यांच्या मांडी लावून बसतो. एवढं खेडोपाडी काम करतो म्हणून तर 1,56,000 परिवार हिंदू धर्मामध्ये आले ना. कोणाच्या मांडीला मांडी? जे आपण त्यांना म्हणता की वर्ण व्यवस्थेबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तर आता ते फार कमी झालेला प्रकार. पूर्वी होता, मान्य करतो मी, पण तो आता कमी झालेला आहे. आज धर्मांतर होण्याची प्रमुख कारणं काय आहेत तर त्याच्यात 2-3 प्रमुख कारणं. त्यामध्ये शिक्षण पद्धती जी आहे ही शिक्षण पद्धती चुकीची आहे. आम्हाला मुसलमानांचा ख्रिश्चनांचा इतिहास शिकवतात. ते कशाला ब्रिटिशांचा इतिहास शिकवतात, कशाला मुसलमानांचा इतिहास शिकवतात? आम्हाला आमचा हिंदूंचा इतिहास शिकवा ना. आमच्या हिंदू राष्ट्र काय होतं, सोन्याची चिमणी म्हणून म्हटलं जायचं, तो इतिहास शाळा कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे. सीबीएसई बोर्डामध्ये एका परिषदेमध्ये शिवाजी महाराजांना ज्यांनी राष्ट्र निर्माण केलं, हिंदू राष्ट्र निर्माण केलं, त्यांचं एका परिषदामध्ये तुम्ही अभ्यासक्रम करता, हे निंदनीय आहे. हे बंद करा पहिलं. त्यानंतर शाळा कॉलेजेस आहेत, कॉन्व्हेंटच्या शाळेना तुम्ही ग्रँट देता आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जर हिंदूंनी तयार केलं त्याला ग्रँट देत नाही. त्या कॉन्व्हेंट मध्ये शिकवलं तर रिबन घालायची नाही, कपाळाला लावायचं नाही, बांगड्या बांधायचं घालायच्या नाही. तिथून आमच्यावर संस्कार केले तर तिथून संपवलं जातं. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी गव्हर्नमेंटकडे, आता आपण सगळे पत्रकार महाराष्ट्रातल्या, तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की जसं तुम्ही कॉन्व्हेंटला ग्रँट देता, जशा प्रकारे मदरशांना ग्रँट देता, तशा वेद विज्ञान शाळा निर्माण होण्यासाठी इंग्रजी माध्यमातल्या ग्रँट सुरू करा. कारण तिथे हे जर शिक्षण दिलं, शिक्षण पद्धतीमध्ये आमचा इतिहास शिकवला पाहिजे ना. त्या गोष्टी आपल्याला शिकायला त्याचा व्यवहारामध्ये काही उपयोग नाही, ते शिक्षण आहे आपलं. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये बँकिंग क्षेत्रापासून तिथे शाळा कॉलेजमध्ये शिकवतात. वेद विज्ञान जे आहे की त्याचा प्रयोग केला नाही. तर सीबीएसई बोर्डाचा आमचा स्वतःचाच स्कूल आहे, शाळा आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. 1 रुपया पण आम्ही घेत नाही कुणाकडून, कारण माझं म्हणणं संतांनी दिलं पाहिजे, संतांनी घ्यायचं नाही. त्यामुळे माझे सगळे उपक्रम जे आहेत ते विनामूल्य. तर तिथे आम्ही वेद विज्ञान शाळा शिकवतो. म्हणजे काय,
तर अकॅडमिक अभ्यास शिकवतो, पण आम्ही आमचे संस्कार पण शिकवतो तिथे. मगाशी बघितलं असाल तुम्ही, तर सरस्वती माता आहे, त्या सरस्वती मातेला नमस्कार करण्यासाठी घरातून एक फूल घेऊन यायचं, नमस्कार करायचं, इथून संस्कार. तर त्या मुलाच्या कपाळाला गंध पाहिजे, आई वडिलांना नमस्कार करून आला पाहिजे, अशा प्रकार पुन्हा यज्ञ होत्र वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही तिथे शिकवतो. तशा प्रकारे जर मुसलमानांना मदरशामध्ये त्यांच्या धर्माचे शिक्षण दिलं जातं, ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये काय शिकवतात? येशूच शिकवतात ना, येशू कसा मसीह आहे हे शिकवतात. शिकू दे, आमचा त्याला विरोध नाही. मग गव्हर्नमेंट त्यांना जर फंड देत, हे आमचं हिंदुत्वादी सरकार आहे. हिंदुत्वादी सरकार काय करताय? का नाही तुम्ही हिंदूंसाठी करत आहे? तुम्हाला फक्त वोट बँक पाहिजे असते, त्यावेळेला फक्त हिंदूला कुरवळ असते. म्हणून मी सांगितलं हिंदूंनी संघटित झालं पाहिजे, म्हणजे राजकीय लोक बरोबर येतील. आणि ज्यावेळी राजकीय लोकांची इच्छाशक्ती, आता बघा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यांच्या इच्छाशक्ती झाली की धार्मिक स्वातंत्र्य कायदा आला पाहिजे. हा अर्थात वोट बँकेचा परिणाम आहे. मागच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही साधू संतांनी, मी पण केलेलं आहे त्याच्यामध्ये, विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही जे आमच्या वोट बँकेचा आवाज दाखवला ना, त्यावेळी सरकार हे काम करतं. आणि त्यामुळे सरकारने आम्हाला कॉन्व्हेंट सारखं अनुदान द्यावं, आमच्या समाजातले लोक पुढे येतील आणि ते इंग्रजी माध्यमाचं शिक्षण चालू करतील आणि वेदविज्ञान शाळेच्या जो टायमिंग असेल त्या वेळापत्रकामध्ये अकॅडमिक शिकू आम्ही. आणि बाकीच आमची संस्कृती, आमचे जे संस्कार आहेत हे मूल्यवर्धित संस्कार आहेत, हे आवश्यक आहे. माझे झाले तर विज्ञान शाळेसंदर्भात मीडियम ना फंड द्या, का मागतो. बऱ्याच जणांना प्रश्न आहे, आमची मराठी टिकायला नको का? मराठी टिकलीच पाहिजे. पण आज शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा, म्हणजे शेतकरी भांडी घालणारी बाई जी असते ना, तिला काय वाटत असतं, माझा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे. आणि त्यामुळे जे इंग्लिश मिडियमचा जे ओढ आहे ती जाणार कुठे? कॉन्व्हेंट मध्ये जाणार. तिथेच त्यांच्यावर जर सुरुवातीच्या काळात, ज्या काळामध्ये त्या मुलांवर संस्कार केले पाहिजे, तिथेच येशू मसीहा शिकवला, कसा धर्म टिकणार तुमचा? त्यामुळे तिथे ते शिकवा. त्यानंतर दुसरी गोष्ट, शाळा कॉलेजमध्ये आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी आम्हाला ज्ञानेश्वरी होती, आम्हाला स्वामी विवेकानंद होते. आज काय आहे? काहीच नाही. हे करायचं कोणी? गव्हर्नमेंटने करायचं. तुम्ही गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती पाहिजे, त्यासाठी प्रेशर गट आम्ही संतांनी करायचं. आम्ही राजकारणात नाही आलो पाहिजे. पुढे काळात तुम्ही या सर्व गोष्टींसाठी आंदोलन उभं करा. सभेचं चित्र विधानसभेमध्ये बदलून टाकलं. राजकीय लोकांना पण गॅरंटी नव्हती की असं चित्र निर्माण होईल. ते वोट बँकेचा विजय आणि तो साधू संतांनी केलेला प्रयत्न. घर वापसीबद्दल बोलत होते की या 3 मुद्द्यांमुळे धर्मांतर. दुसरी गोष्ट, संस्कार वर्ग सुरू झाले पाहिजे. कारण धर्म जो आहे, आता धर्मावर डायरेक्ट बोलू शकता. नाहीतर तुम्ही पत्रकार मंडळी, आमचा कुठलाही सण आला की अशा प्रकारचे काही लावायचे की हिंदू धर्म कसा पुरसटलेला विचारात आहे ते सांगितलं जायचं. तर धार्मिक शिक्षण देण्यासाठी अनेक धार्मिक जे नेते आहेत, धार्मिक संत आहेत, त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि संस्कार केले पाहिजे, जे मी करतोय आज. म्हणून मी ते सांगतो. हा दुसरा मुद्दा आहे. आज धर्मांतर होण्याचं कारण काय? अज्ञान आहे. आणि मी जे धर्मांतराचं काम करतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं, दर महिन्याला करतो. या महिन्यामध्ये गोव्यामध्ये मी 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आणलं. या फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्यामध्ये 300 कुटुंबांना आणलं, छत्तीसगडमध्ये 200 आणले, नागपूरमध्ये 500 आणले. या महिन्यामध्येच झालाय हा कार्यक्रम. तर हे आम्ही काम सातत्याने करत असताना लक्षात आलं की हे लोक आमच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अज्ञानाचा फायदा उचलतात. खेडोपाडीचे शिक्षण पोचलेलं नाही आणि त्यामुळे अज्ञानपणामुळे लोकांना अंधश्रद्धेचे बळी पाडतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, एखाद्याला मूल नाही, चला येशूच्या प्रार्थनेला चला, येशू तुम्हाला मूल देईल. चला, तुम्हाला बरं नाही, येशूच्या प्रार्थनेला चला. अशा प्रकारे जे केलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे कुठे? जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चुकून प्रत्येक हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करते. मग ख्रिश्चन हे जे धर्मांतर करतं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळत नाही का? का अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ख्रिश्चन मिशनरीला विकली गेले, त्यांच्या पैशावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालते का? हा माझा सवाल आहे. जसं तुम्ही सांगताय की ख्रिश्चन आस्था निर्माण करावी लागते समाजाला. कारण जोपर्यंत तुम्ही आस्थेनं वळवत नाही, त्यानंतर ते पुढे काय सांगता ते आपण ऐकलं गरजेचं आहे. आपण काय होतंय की तेवढंच एक वाक्य उचलतो आणि आपण छापतो, ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं कार्य काय चाललेलं आहे त्याचा जर अभ्यास केला, मला वाटतं पत्रकार बंधूंनी, तर बरं होईल. त्यामुळे हे नुसतं तेवढंच नाही काम करत. ख्रिश्चन मिशनरी काय करते? प्रार्थनेकडे घेऊन जाते आणि बाप्तिस्मा करते ना, आणि मग हळूहळू सांगते की तुमचे देव फेकून द्या, याची गरज नाही.
फक्त येशूच मसीह आहे, त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही माझा. पण त्याच्यानंतर जो प्रकार मिशनरी करते, कारण त्यांनी पगड्याचं सोंग घेतलंय. पगडा तासन तास उभा राहतो एखाद्या साधू सारखा, कारण त्याचं एक टार्गेट असतं, मला माझं जे ट्रीटमेंट करायचं आहे ते उचलून घेतलं की निघालो, मासा मिळाला की मी निघालो. तसं त्याला माझा विरोध. माझं ख्रिश्चन लोकांना, मुसलमान लोकांना बिलकुल विरोध नाही. मुसलमान माझे काही शिष्यगण आहेत, गनी अहमद सय्यद म्हणून, जो माझे एक भक्तगण गनी अहमद सय्यद म्हणून त्याचं नाव, त्या मी मुसलमानांच्या ख्रिश्चनांच्या विरुद्ध नाही, प्रवृत्तीच्या विरुद्ध. आणि धर्मगुरू म्हणून गेले आपल्या माध्यमातून पण करतो, गव्हर्नमेंटकडे पण कळवलेलं आहे की लव ज्याच्या नावाखाली लग्न झालं तरी त्या मुलीचा धर्म बदलता कामा नये. त्या मुलीला होणारी जी मुलं आहेत ती सुद्धा आईच्या धर्माची असली पाहिजे, ती मागणी आहे ना. लव ज्याचा खरा जो उद्देश आहे ना तो फेल होणार. होता ना त्यावेळी रावण होता, कृष्ण होता त्यावेळेस कंस होता. तर ह्या ज्या प्रवृत्ती आहेत समाजामध्ये वाढलेल्या, की मी मोठा हेच स्पर्धा आहे. जर युद्धाचं मूळ जर काढलं, निचोड म्हणतो ज्याला आपण, ते काढलं तर काय नाही, अमेरिकेला मोठा हे दाखवायचंय. त्यांनी काय केलं की आपण जिथे तिथे दादागिरी केला. तर युक्रेन युद्ध कोणी खेळलं? अमेरिकेने खेळलं. आणि रशियाला नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला. आता रशियाच्या समोर युक्रेन टिकलं पण नसतं. 3-4 वर्ष युद्ध चालू. आता रशिया काय म्हणाले, तुम्ही जर असे असाल तर आम्ही दाखवतो. इराणमध्ये खरंच कॅपॅसिटी आहे का? नाही आहे. इराण आज अमेरिकेला टार्गेट करतं रशियाच्या जीवावर. त्यांचे सॅटेलाइट वापरले जात आहेत, त्यांच्याकडून फंड्स मिळत आहेत, त्यांच्याकडून युद्ध सामुग्री मिळत आहे. तेव्हा मी तू पणाचं ते चालू आहे. त्यामुळे जग विनाशाकडे चाललंय आणि म्हणजे अटळ आहे, हे घडणारच आहे. दंड आहे, हा ध्वज नाही. आम्हाला कोर्टासारखा अधिकार आहे. आम्ही आमच्या धर्मातल्या व्यक्तीला दंडित करू शकतो, काढून टाकू शकतो, धर्मामध्ये घेऊ शकतो. म्हणून तर 1,55,000 लोकांना ते आम्ही घेतलं, ते या अधिकारातच घेतलं का माझा अधिकार आहे. धर्मामध्ये काही रूढी परंपरा प्रथा ज्या जुन्या झालेल्या असतात, त्या कालवश झालेल्या असतात, त्या काढून टाकण्याचा आम्हाला अधिकार. म्हणजे आला दंड म्हणतात. जसं कोर्ट, न्यायपालिका, जिथे तिथे जिथे दंड असतो तिथे कायदा होतो. मागच्या 5 वर्षात काढून टाकलेल्या प्रथा कोणत्या करते? आम्ही अंधश्रद्धा ज्या आहेत त्या गेल्या पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या रूढी परंपरा कालबाह्य होतात ना, त्या कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा काढून टाका. देव जो आहे तो नुसता दगडातच बघू नका. देव चराचरात आहे, अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पहा. हा माझा सिद्धांत आहे. आमचा विशिष्टाद्वैत सिद्धांत जो आहे, हा विशिष्टाद्वैत सिद्धांत खऱ्या अर्थाने रामानुजाचार्याने आणला. तो वेदांत काळातला आहे सिद्धांत, की सगळ्या प्राणी मात्रांमध्ये एकच सत्व आहे. त्यामुळे सर्वांची जी शरीर आहेत ती परमेश्वराचं शरीर मानलं जातं. मग पुढे आले रामानंदाचार्य 1300 सालमध्ये. तर रामानंदाचार्यांनी सांगितलं की त्याची जर प्राप्ती व्हायला पाहिजे असेल, भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे असेल, तर भक्तीच्या माध्यमातून त्याला शरण जा. म्हणून त्यांनी भक्ती आंदोलन सुरू केलं. आणि म्हणून आज समाजामध्ये शांतता आहे, समाजामध्ये एकोपा आहे. तोच विचार घेऊन आम्ही पुढे आलो. आम्ही त्यांच्या गादीचे वारस झालो आता. त्यामुळे त्यांच्या गादीचे वारस झाल्यामध्ये मी भक्ती आंदोलन चालूच ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सेवा आंदोलन, सेवा करा, रंजले गांधल्यांची सेवा करा, त्याच्यामध्ये परमेश्वर असेल. आम्ही ते उभं करायचं असतं, धर्मकृतचं काम आहे ते, मिळणार नाही ते. आम्ही आमची जाळी वोट बँक आहे असा सिग्नल मध्ये मध्ये देत असतो. आज पण दिला की तुमच्या माध्यमातून. तुम्ही असं समजू नका की आमची वोट बँक नाही आहे. त्या राजकीय लोक येतात जागेवर, मग इच्छाशक्ती निर्माण होते. आज जे विधेयक